नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। माझं नाव चंद्रकांत वारकड। आपण सध्या आता हळद पिकाची बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्राचं म्हणणं असते की लागवड करायची आणि त्या पिकासाठी जमीन कशी असणं हे योग्य किंवा अयोग्य हे सांगणं महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हळद लागवड ही पीक करण्यासाठी तुम्हाला जे पीक लागवड करायचं हळदीसाठी तर जमीन ही आपल्याला पहिली गोष्ट समजून घ्या, हलकी आणि मध्यम स्वरूपाची असेल तरीच चालेल। आता ही जमीन पहा शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पूर्ण मुरमाचे तुम्हाला याच्यामध्ये खडक दिसत आहे आणि मुरमाचे जे खडे आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडीफार काही प्रमाणामध्ये आपल्याला जमीन जी आहे हे आपल्याला जमीन पाहायला किंवा मातीचे जे कण आहेत हे पाहायला मिळतात। पण आता हे काय असते की शेतकरी मित्रांनो, जमिनीची नांगरती करून घेणं आणि मशागत चांगली करून घेणं हे महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ह्या जर पाहायला गेलं तर आपल्याला जमिनीमध्ये पूर्ण खोलवर नांगरती होणं महत्त्वाचं आहे। आता साधारणतः ही आपण जमीन हाताने उकरत आहोत, तर ह्या जमिनीचा जो भाग आहे हा भुसभुशीत असणं महत्त्वाचं आहे। जर आपल्या जमिनीत जर मशागत नसेल तर आपल्याला बेड पडणार नाही, गादीवापा हा जो आहे तयार होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आणि त्याचबरोबर आपल्याला जमिनीमध्ये याच्या अगोदरचं कुठलं पीक आहे, ऊसाचं पीक असेल तर त्यातल्या काडी कचरा जो कांडक्या आहेत ते वेचून घेणं महत्त्वाचं आहे। आणि आता ही आहे गव्हाची जमीन शेतकरी मित्रांनो। तर आता हे जमीन पाहू शकता तुम्ही, पूर्ण मुरमाड आहे, याच्यामध्ये मातीचे कणं आणि खडे पण आहेत याच्यामध्ये मुरमाचे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला मातीची परीक्षण करून घेणं महत्त्वाचं आहे। असा व्ही आकाराचा तुम्ही गड्डा तयार करा, साधारणतः हा अर्धा फूट खोल असायला पाहिजे ते। आणि ह्याच्यातली जी माती जी आहे ही 4 कुंट्यानी अशी जी आहे ती तुम्ही ही माती घ्यायची आहे। अशी तुम्हाला आपल्या एकूण क्षेत्रामध्ये 5 ठिकाणची मध्यभागातली आणि बाकीच्या साईडच्या जी जमीन आहे 4 कुंट्यातली 4 ठिकाणची तुम्हाला अशी माती घ्यायची आहे। साधारणतः ही माती 2 किलोपर्यंत ते 3 किलोपर्यंत घ्यायची आणि त्याला बारीक पुन्हा तुम्हाला चाळणी करून पण घ्यायची आणि त्याची आपण माती परीक्षण करून घ्या। आणि माती परीक्षण जर सहज शक्य नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माझा नंबर सेव्ह करा, 9527003666। आपण लागवड ते आणि शेवटच्या काढणीपर्यंतचा जो आपलं मार्गदर्शन आहे, नियोजन हे आपण सांगत जाऊ। तर शेतकरी मित्रांनो, आता ही जमीन पाहतोय की आपण ही चांगली भुसभुशीत आहे आणि अशी लागवड करण्यासाठी ही जमीन योग्य आहे। तर आता आपल्या शेतकरी मित्रांचा आपण परिचय जाणून घेऊया। नमस्कार भाऊ। नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगा। गजानन सदाशिव उबाळे, राहणार वडगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। आता ही आपण अशी या पद्धतीची ही जी जमीन आहे ही मुरमाड आपण हळद लागवडीसाठी निवडत आहोत। तर आता तुम्ही ह्याच्यामध्ये दरवर्षी कुठलं पीक घेत होते? सोयाबीन, कापूस आणि हरभरा आणि गहू। बरं, तर आता हे पहिलं वर्ष आहे तुमचं? पहिली वेळेस आहे हळद. पहिलं वर्ष आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण शेतकरी मित्रासोबत आहोत आणि हे त्यांचा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि माझं नाव पण तुम्हाला माहीतच आहे, चंद्रकांत वारकड। तर आपण हे शेतकरी मित्रांसाठी आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी पोहोचत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ह्या जमिनीची मातीची पोत पाहून घ्या। आपली ही जमीन जर अशी असेल तर पुढं काय नियोजन करायचं आणि खताची मात्रा आणि योग्य मार्गदर्शन जर पाहिजेत असेल तर तुम्ही आजही पाहू शकता। जमिनीचं आपल्याला खोल मशागत करून घेणं हे गरजेचं आहे। आणि हाच थोडासा भाग खालून आहे, हा थोडासा काळीचा प्युअर भाग आहे, पण खालून याला ओढा आहे। बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असते की ओढा वाहतो, पाणी येतं, मग त्या शेतामध्ये लागवड करायला पाहिजे की न पाहिजे। शेतकरी मित्रांनो, अशा शेतीमध्ये तुम्ही लागवड करू नका आणि आपल्या शेतकरी मित्रांना ह्या गोष्टीची माहिती देत चला आणि आम्ही पण तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत चलू आणि तुम्हाला पुढचे नियोजन सांगत जाऊ। आणि तुम्ही एकदा परत माझा नंबर सेव्ह करा, 9527003666। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।